राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण इथं मिरची लागवड करून जवळपास आता 24 दिवस झालेले आहेत. तर 24 दिवसामध्ये बघू शकता मिरची आपली सध्याची कंडिशन बघा. एकदम चांगला असा फुटवा, हिरवागार कलर आहे. आणि थ्रिप्स बघा, तुम्हाला कुठेही असं थ्रिप्स वगैरे दिसणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये थोडेफार पानं बघू शकता, हे असे आतमध्ये असे मूडपाल्यासारखे झाले होते. थ्रिप्स थोड्या प्रमाणामध्ये अटॅक झाला होता. आणि आपण जेव्हा पहिली फवारणी केली होती त्यामध्ये पण आपल्याला काय एवढा काय रिझल्ट भेटला नाही. तर लगेच आपण त्याच्या तिसऱ्या चौथ्या दिवशी परत दुसरा स्प्रे घेतला होता फक्त थ्रिप्ससाठी. तर त्यामध्ये आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे असा रिझल्ट भेटला होता. तर आपण ती फवारणी कोणती केली होती हे बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आपण याच्यामध्ये 2 व्हरायटीची लागवड केलेली आहे. एक आहे तलवार आणि दुसरी आहे AK-47. दोन्ही जवळपास सारखेच आहेत. हे बघू शकता सध्याला किती एकदम चांगल्या प्रकारे असा फुटवासुद्धा झालेला आहे. पानं बघा एकदम क्लिअर आहेत. जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर थ्रिप्स अटॅक झाला होता त्याच्यानंतरची हे बघा, आता वरचे हे 4-5 पाने नवीन आलेले आहेत. याला अजिबात कुठेही तुम्हाला थ्रिप्स अटॅक वगैरे दिसणार नाही. हे बघा किती छान प्रकारे असा फुटवा आहे. तर सध्याला 24 दिवस झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपण 3 ड्रिंचिंग घेतलेले आहेत. पहिले आपण ह्युमिक ॲसिडची घेतलेली आहे, दुसरी ह्युमिक ॲसिड आणि 19-19-19 घेतलेले आहे आणि तिसरी ड्रिंचिंग आपण फक्त 12-61ची घेतलेली आहे. जेणेकरून तिसऱ्या ड्रिंचिंगमध्ये पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढते आणि जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी झाडाला मदत होते. बघ किती छान प्रकारे असं झाडाला सध्या फुटवासुद्धा झालेला आहे. कुठेही तुम्हाला असं जे नवीन पानं आलेलं आहे त्याला थ्रिप्स अटॅक वगैरे दिसणार नाही. हे बघा किती एकदम मस्त प्रकारे झाडाची ग्रोथसुद्धा झालेली आहे. हिरवगार झाडं आहे, कुठेही पिवळं वगैरे पडलेलं दिसणार नाही. तर आपण याच्यामध्ये पहिल्या फवारणीला आपला रिझल्ट भेटला नव्हता. आपण दुसऱ्या फवारणीमध्ये रॉनफेन घेतलेलं आहे. हे थ्रिप्ससाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं आणि हे जवळपास तुम्हाला एक अंडीनाशक म्हणून हे काम करतं, जेणेकरून थ्रिप्स याचे जे अंडी असतात ते सुद्धा याच्यामध्ये नष्ट होण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. आणि त्यासोबतच आपण एक पाटील बायोटेकचा ऑक्सिजन घेतलेला आहे. तुम्ही वापरला नसेल तर एकदा वापरून बघा, खूप छान प्रकारे असे याचे रिझल्ट आहेत. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही आवर्जून नक्की वापरून बघा. एकदम चांगल्या प्रकारे झाडाची ग्रोथ होते, कलरही चांगला होतो, फुटव्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करते. जेणेकरून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे बघा, आता झाड लहान असताना ह्याचे बघा हे पानं झाले होते. ह्या पानामुळे झाडंही कमकुवत होत जातं. याला झाडाला एनर्जीची खूप गरज असते. तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण औषध वापरतो, कीटकनाशक वापरतो, याच्यामध्ये चांगलं टॉनिक वापरणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून झाडाची एनर्जी वाढेल आणि झाड समजा एक ग्रोथ होण्यासाठी त्याला एक ताकद भेटत जाते. जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एकदमच जास्त थ्रिप्स अटॅक जर वाढत गेला तर त्यामध्ये तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे असं कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं एक थ्रिप्सही कंट्रोल होईल आणि झाडाची ग्रोथही चांगली होईल. हे बघा आता थोड्या प्रमाणामध्ये असे झाडं झालेले आहेत. तर याच्यामध्ये आम्ही जी नेक्स्ट फवारणी घेणार आहेत ती चांगल्या कीटकनाशकची घेणार आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये एखादं चांगलं टॉनिक वापरणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे औषधामुळे त्याला एक झटका बसत असतो, त्याच्यामुळेही त्याला एक ताकद भेटेल. याच्यामध्ये मग तुम्ही अलग अलग फवारणीमध्ये दरवेळेस अलग अलग टॉनिक वापरत जा, जेणेकरून झाड डेव्हलपमेंटसाठी त्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये फायदा होत जातो. हे बघा थोड्या प्रमाणामध्ये आता व्हायरस थोडा जे जुन्या पानाला आहे त्याच्यावरती आहे, नवीन पानाला तुम्हाला कुठेही दिसणार नाही. एकदम छान प्रकारे असे सध्या फुटवासुद्धा झालेला. आणि एक अतिशय महत्त्वाचं म्हणलं तर आपण जेव्हा मल्चिंगला होल पाडून झाडाची लागवड करतो तर जेव्हा आपण पाणी सोडतो, पाण्याच्या ओलीनं झाडाच्या बुडामध्ये बघा असं बारीक बारीक जे गवत उगत जाते, हे असे गवत आपल्याला 8-10 दिवसामध्ये चक्कर मारून काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ड्रिपद्वारे जेव्हा खत सोडतो तर जेव्हा आपण खत सोडतो तेव्हा झाडाच्या ऐवजी हे पूर्ण गवतच ते खत शोषलं जातं. त्याच्यामुळे झाडाला पाहिजे तसं फर्टिगेशन आपल्याला भेटत नाही. तर असं झाडाच्या आळ्यामध्ये जे गवत उगते ते आपल्याला 8-10 दिवसाच्या चक्कर मारून ते असं उपटून घेणं खूप गरजेचं आहे. जर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर तेच गवत मोठं होऊन त्याच गवतामुळे जास्तीत जास्त थ्रिप्स झाडामध्ये पांगण्याचे चान्सेस असतात. बघा सध्याचे कंडिशन झाडाचे एकदम मस्त प्रकारे आहे. सध्या 24 दिवस झालेले आहेत. एकदम छान प्रकारे असा फुटवासुद्धा निघालेला आहे. कुठेही तुम्हाला असं थ्रिप्स वगैरे काही दिसणार नाही. हे बघा इथे एकदम छान प्रकारे सध्या ग्रोथ झालेली आहे.
आणि आपण आतापर्यंत याला कोणतेही ड्रिप वगैरे खत काय सोडलेलं नाही, फक्त 3 ड्रिंचिंग दिलेलं आहे. याच्यानंतर आता आपण ड्रिपद्वारे फर्टिगेशन सुरू करत आहोत. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.